देशात गरीब लोक असोत किंवा सामान्य जनता, त्यांना रोज कुठल्या ना कुठल्या तरी संकटांना सामोरे जावं लागतं. कधी रस्त्यात, कधी पाण्याची समस्या, असल्या सगळ्या गोष्टी आपल्या सामान्य जनतेच्या आयुष्यात रोज आहेत. कधी राजकीय अजेंड्याला पण आपल्याला सामोरं जावं लागतं. हे सगळं गरीब आणि सामान्य जनतेसाठी आता नॉर्मल झालेलं आहे. पण जेव्हा हाच त्रास जो आहे, आपल्याला जो त्रास होतोय, तो देशातील टॉप 1% श्रीमंत लोक जे आहेत, टॉप टिअरची एकदम इलाइट लोक, त्यांना होतो ना, एका क्षणासाठी का होईना भारी वाटतं. आय नो हे चुकीचं आहे, खरंच खूप वाईट आहे. पण कुठेतरी असं वाटतं की आम्हीच का सहन करावं. तुम्ही तर कधीतरी एकदा तरी अनुभव घ्या या सगळ्या गोष्टींचा. जसं काही अलीकडच्या मोठ्या कंपन्या असतील त्यांना फटका बसला, जसं की TCS असेल, लेन्सकार्ट असेल, नमिता थापर शार्क टँकमधल्या सगळ्यांनाच माहीत असतील. या सगळ्या इलाइट टॉप लेवलच्या लोकांना या ज्या गोष्टी आत्ता मी सांगितल्या मगाशी, याची झळ बसायला लागलेली आहे. का झळ बसते यांना? कधीतरी या लोकांनी ठाम भूमिका घेतलेली नाही आहे, ते तटस्थ राहिलेत. हाच त्यांचा अपराध होता. मी अपराध का म्हणतोय? कारण आपल्या देशाचे राष्ट्रकवी, त्यांची एक कविता आहे, ती तुम्हाला माहीत असली पाहिजे. रामधारी सिंग दिनकर यांची कविता आहे ती. माझं हिंदी थोडं कच्चं आहे, पण तुम्ही समजून घ्या. समर शेष है नहीं पाप का केवल वीर, जो तटस्थ है समय लिखेगा उसका भी अपराध.